नमस्कार मंडळी. तर सकाळ सकाळ उठून चाललोय मी नाटकाच्या रिहर्सलला. तर ती रिहर्सल कशी असते आणि काय मजा असते ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा. मी स्टेशनला पोचलो. जसं स्टेशनला पोचलो तसं लगेच माझी ट्रेन आली. मी ट्रेन पकडली. माझं नशीब एवढं चांगलं होतं की मला विंडो सीटला बसायला मिळालं. मग मी सांताक्रूजला उतरलो. तर आमची कलाकार मंडळी आमच्या एका मैत्रिणीची खूप वेळ वाट बघत होती. ही आमची मैत्रीण, हिच्यामुळे आम्हाला 1 तास लेट झालाय रिहर्सलला जायला. तर तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही 1 तास उशिरा आलात, तुम्हाला काय वाटतंय? काय सांगाल तुम्ही? तुम्ही 2 तास अंधेरीला होतात, त्याबद्दल अंधेरीला जायचं 2 तास प्रवास कुठल्या ट्रेन मध्ये होता तुम्ही काय सांगाल? एसी ट्रेन एवढा लेट 2 तास. ही एवढी सर्व मंडळी ह्या एका माणसासाठी थांबली होती. 1 2 3 4 आणि मी 5वा आणि 6वी आणि 7 8 ते दोघं पुढे गेले. हे दोघं पुढे गेले. 8 माणसं. तरी पण चष्मा लावून शायनिंग मारते. मी पण चष्मा लावला शायनिंग मारायला. आणि तर शायनिंग मारायला चष्मा नाही. मग आम्ही हॉलवरती पोचलेलं. तर इकडे सर्व कलाकार जमा झाले होते आणि हे आमच्या नाटकाचे दिग्दर्शक. मग आणलेला नाश्ता सर्वांनी खाऊन घेतला. सर्व नाश्त्यावरती तुटून पडले. जसा नाश्ता संपला तशी मग रिहर्सलला सुरुवात केलेली. मग मीही माझे डायलॉग बोलून घेतले आणि आमची अशीच रिहर्सल पुढे चालू होती. तर मंडळी, आमचा शो लागला आहे 18 जानेवारी मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, ठीक सकाळी 10:30 वाजता. तर तुम्ही आपल्या परिवारासोबत बघायला नक्की या.